हे आता भरूनच टाकतेस ना. आबाळ आले, पाऊस येतोय काय कोणास ठाऊक, आहे की नाही. वैरण टाक जरा जरा, आहे की नाही. 5 वाजता धार काढतात की अंकल. कडबा उचून ठेवला ते बरं झालं झाकून शेणा. आबाळ आलं या, पाऊस येतोय काय नाही कोणास ठाऊक. या आधी या. आधीवाला पण जमतोय भारी कट करायला. इथं 2 वर्षाच्या पाठीमाग काय झालं माहिती आहे का, आधी साप रस्त्यानं यायला लागलं होतं पलीकडं काय. आणि रस्त्यानं असं क्रॉस करताना 2 माणसं तिकडं यायला लागली होती. आपल्या गोट्याकडे आलता साप. आणि त्या माणसांना का नाही उजेडानं दिसला. 2 वर्ष झालं त्याला सोड. आणि उजेडानं दिसलं गोट्यात, म्हणजे कवा येत नाही. त्या माणसाने गाडी थांबवून का नाही त्याला मारला आणि रस्त्याच्या कडेला टाकला होता. आणि पुन्हा आपल्या घराकडे आली ती आणि सांगितलं. तर मग पुन्हा अंकल आलं, बघितलं की साप असं गुप्प्या होता मोठा. ते म्हणले ती जनावरांना ही चावला बिवला तर काय करायचं. तुमच्या इकडं गोट्याकडे यायला लागला होता. 2 वर्ष झालं त्याला, 2-3 वर्ष झालं खरं त्याला, जास्त दिवस झालं. म्हणजे माझा मनाचा उद्देश काय, रानातच नव्हतं, गोट्यातनी घरातनी सगळीकडे साप निघते ती, होय की नाही. कुठं निघत नाही असं नाही. नाग पण आहे बाबा. ते आप्पा एकदा तिकडे खाली गेलतं का नाही तेव्हा त्यांना नाग दिसला होता. नाग नाग पण आहेत खाली, आहेत तिकडं बागाकडं. हे असं ती घाण वगैरे टाकतात की नाही सगळी तिकडं रानाच तिकडं, त्यामुळं. पाऊस नाही येत, नुसतं असं सावली पडली. आबाळ वाटतंय तुला कुठं आहे असं. आबाळ आहे ते तसं झालंय, नुसतं तसं वाटतंय, नुसतं सावली पडल्यामुळं. हे नारळीच्या झाडावरही पण साप असतात बाबा. होय, झाडावरनी मला वाटलं झाडावरही साप नसतात, पण असतात बाबा साप सगळीकडं. रानातल्या वस्तीला तर लय साप राहतात. काल मी इथं सगळं पाणी साठलेलं होतं. इथं मधी तिकडं कडला मी का नाही, काल पप्पा आलं तर का इकडं बोरधरणीला लाईन चालू करायला आलं. मी इथं वर गच्चीवरून खराट्यानं सगळं झाडायला लागलं होतं स्वच्छ. असं करत होतं, झाडलं सगळं. म्हणून आत्ता पाणी बिणी काय दिसत नाही. अजून पाणी असतं इथं साठलेलं. ते पावसाचं पाणी पडतंय की नाही, त्याची ती खर आहे की नाही, त्यामुळे ते तसं झालं या. हे एकदा तणकाट काढून स्वच्छ केलं की नाही, हे की नाही काय बसत नाही करत नाही. एकदा काढायचं ते म्हणजे स्वच्छ होतं. इकडचं हे की नाही, भरून टाकायचं उखंडात, हे की नाही. खत होतं तेवढंच. त्यांना शेजारचे त्यात ते त्यांना काय वाटत नाही बाबा. खाली काय तिथं बघत नाही, काय नाही. साप किती असते ते उसात नाही. ते ह्यांच्या रानात इकडं तर लय साप आहे, मोठीच्या मोठी धामी नाही. ते आपल्या घरापर्यंत इकडे येते. इथनं त्या भावीच्या घरापर्यंत जाते. ते खालचं जुनं घर दिसतं ती दिसतात का, तिथंपर्यंत जाते. शिवाप्पाच्या घरापर्यंत जाते धामी. लांबलंच तू बघितलं नाही अजून धामी. मी स्पष्ट बघितलं, अशी मोठीच्या मोठी झाड आहे. हा, आपल्या इथं धामीन आहे, फिरत्या सगळ्या रानात ना. हा, शिवाप्पाने बघितल्या, मध्ये भाभीच्या सुनून बघितल्या. ह्याच्या आधी मी धुणं काढत होतो तेव्हा अशी मोठी लांबडचं पिवळी धमक आहे धामीन. नाक काय कधी बघितलं नाही, पण ते आप्पा म्हणतात पुढं की नाक पण आहे म्हणून खाली तिकडं. आता साप आहेत म्हटलं नाक तर असणारच की, आहे का नाही. आणि ते घाण वगैरे टाकतात का नाही तिकडं सगळं रस्त्याची कडेल ते हां, त्यामुळे ते सगळं ते घोणस. आणि ह्या दिवसात का नाही घोणस का नाही म्हणते ती बाहेर पडते ते असं, म्हणजे
असं सावलीचं ठिकाण बघते ती. ह्या टायमाला गोणच बाहेर पडत असते ते. म्हणजे आता कुठला मे जूनपर्यंत गोणच बाहेर सुरक्षितता जिथं भेटत्या का नाही तिथं जागा शोधत असतात, बाहेर पडते ती. असं आहे. सापाचं लय प्रमाण आहे जास्त. आता म्हणतो लग्नाला गेलतो नाही उत्तम काकाच्या तिथं, कुठं पलूस लग्न आहे तिथं, म्हणतो नाव होती. नाव होय, कसं काय हॉटेल काढायला होतं ग. होय, हॉटेल कुठंशी खरं ते, कुठंशी कुंडल फाटा कुठे आल्या इकडं कुंडल फाटा. होय, लय भारी होतं म्हणतो, नाव मध्ये बसलो. लागला होता सांगायला, नावात बसलो ते म्हणायला लागला होता. भारी होतं. त्याला सकाळी जरा सांगितलंय गाडीमध्ये वगैरे बसल्यावर दंगा वगैरे काय करायचं नाही. इथं पण कुठं पण हात घालायला जातोय. काय होती मी सारखं काना कोपऱ्यात तिकडे खाली रे, होय की नाही, काही बघायचं नाही. छोटे छोटे होल आहेत त्यातनं काय जाऊन साप बी बस. मला जास्त भीती कशाची माहिती का, मुंगसा आहेत का नाही, ते मुंगसाने होलं पडलेली ती. मग त्यात का नाही आता साप एकदा काय झालं असा दिसला ह्याच्या आधी, आता काय मला दिसत नाही सोड, असा दिसला तोवर गायब झाला. म्हणजे होलातली धरते ती, बरोबर आहे का. मग त्यामुळे ह्याला म्हणते की म्हणजे होलात वगैरे असं हात घालायचं, तिथे खेळायचं आहेच नाही अडचणीत, होय की नाही, लांब पैस असं खेळायचं. एकदा मी ती पुढे दिदी त्यांच्या तिकडे येत होतो, तर तिकडं असं ते कॉक फिरवायचं आहे का, तिथं साप असं पीळ घालून बसला होता. ह्याच्या आधी त्यांच्यात जात होतं की नाही त्यावेळेला, कुठं पाहिजे तिथे निघते. मी तर रानात राहायला आल्यापासून लय साप बघितले. ते घरात बघितलं, बाहेर बघितलं, भरपूर प्रमाण आहे साप. एवढं साप मी आपण गावातनं कामाने मी तिकडे येत होतो की नाही तेव्हा तेवढं बघितलं नाही, तेवढं इथं बघितलं. एवढं बाबा लय साप आहे ते हिरीत तर बघितलंच का नाही, त्या अशी लांब लचक कात होती कशी होती ती पण मी पहिल्यांदाच बघितली. हिरीत साप होतं माहीत आहेत मला, साप आहेत आपल्या हिरीत. जेव्हा केव्हा घाण बिन काढली का नाही त्यावेळेला साप निघणार बाहेर त्यातलं. विरूळ आहेत, साप आहेत हिरीत. आणि त्यामुळे हिरीच्या पवाय चालत नाही है ना. आता त्यांची हिर आहे बघ, ते आबा त्यांनी रान करायला घेतलं, त्यांचं ते नदीच पाणी येतं, नदीसनं डायरेक्ट हिरीत. ही तसं नाही, ही जमिनीतलं पाणी येतं. आणि ते सगळं साप विरूळ आहे, एखादं हे झालं तर हे नाही भीतीच वाटते म्हणून. आता अंकलला ही कसं सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे की नाही, बघून जपून जात आहे. पण पाण्यात पवाय बी व्हाय का अंकल नाही, तिथल्या इथं सगळं काय काम असलं तर असं लई आहे. आता फिरायला म्हटलं की त्याला लय आवडतंय. लग्नाला जाऊन आलं, सगळेच गेलत असं. मी आलतो की घरी त्या दिवशी, लग्नाला गेलतो तेव्हा तिकडं पप्पाच होतं घरात नुसतं. तुम्ही कुठं नव्हता असाच, मम्मी तू अथर्व सगळी गेला होता होय की नाही, नव्हता असा. मग आता म्हणलं अथर्वला यायला वेळ लागणार, आम्ही आलो. मला येऊन स्वयंपाक करायचं होता अजून, त्या दिवशी वेळ झालता. येऊन मग स्वयंपाकाला हे घातलं, असं केलं. पाऊस येत नाही रे जरा, आता उन्हानं सकाळपासून तावलंय की नाही. पाऊस यायला काय व्हायला पाहिजे माहिती का, असं गरजाय चालू होतंय, गडगडायला आणि आबाळ असं भरून यायला चालू होतंय. मग ते पाऊस येतोय असं वाटतंय, काय आलं का ठ्याम. पण आता कसं झालं, इकडे आबाळ सगळं मोकळं आहे, इकडं पण नुसतं सावली पडली आणि आबाळ असं गच्च काळं मीठ असं झालेलं एवढं वाटतंय का नाही. पाण्यात साचल्यावर आणि आबाळात अजिबात नाही वाटत, त्यामुळे नाही येत पाऊस वगैरे काय सुटका. सगळ्यांनी तिकडं हत्ती गावात केलाय ओके है ना, हत्ती गावात तिकडं वैरणच वैरण आहे की नाही, असं केलंय. आता रोज शाळेला गेल्यामुळे शांत वाटतंय आहे की नाही, क्लासला गेल्यामुळं शांत वाटतंय की नाही. आता खरं दिवसभर गेल्यावर एकदा ते जरा कळतं झालं की नाही समंजस, मग येतोय कमी कमी जरा असं. ह्यांच्या झाडाला आंब काहीच नाही, वाऱ्यानं आणि माकडाने सगळं आंब पाडलं, पाक इस्कूट केला या झाडाच्या. हाय चटकन ठेवून नाही, कच्च्या पाणी जर खाल्ला तर आंबाट कोळ लागतोय. मी गावात दिलतं का तेव्हा
आणि जर पिकल्यावर जर खाल्ला तर असं गुळ कसं असतं की नाही गुळ. ते आंबा घातलेस का? होय ती 3 का 4 आंबा आहेत, 4 आहे ती त्याचा आंबरस करायचा आहे आज. ती बाकीचं घातलं पिकत. ती आता आपल्या दारासमोर झाड आलंय का, मी भांडी घासतोय ते बघ, ह्याच आंब्याचं आहे, काढायचं आहे खरं ते. लय दारासमोर झालं रे जवळ, माकडं हैवान करून ठेवतील पाक इस्कोट आहे की नाही घराचं, त्यामुळे काढून टाकायचं आहे. माकडं नाही शाने हो, आता कुठं दुपारी आवाज येत होता, हुप 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 करते ते. आंबे बारक पाहिजे लय पण मग लय असं एवढं होणार ते, एवढं काय करायचंय. लय बारक पाहिजे, बारके झाडांना कसे तिकडे 2 आहेत बघ ते आंब लावलेले झाडं बारकी आहे ते, तसं पाहिजे. तेवढीच येणार आणि तेवढ्यालाच आंब लागणार. ते नर्सरीतनं आणले अंकलची जोडीदार आहे का ते भैया त्यांच्या, ती तेवढीच वाढत नाही ती आणि तेवढ्यालाच लागते ते. तेवढीच पाहिजे. हां ते उकंड्याकडले काय काय त्याच्या आत एक आहे ते, तसली जातं पावसाळ्यात वेगवेगळे आहे की नाही. असं लय मोठी पण असते. आंबा लागणार. लागली होती की 2, एक माकडानं खाल्ला एवढा मोठा आणि एक मी आणून ठेवला, अजून काय त्याचं काहीच नाही, अजून बिलबिल झालंय त्याला पिकाय. हां आपण बघते बरोबर. तसं खोबरे आंबा आहे. आता हाय, आता कापूया खाली गेलं. हां खूप मऊ झालाय रे, मला तर काय नको बाबा आंबट, मला डोकं दुखते. तू आणि अंकलच बघत देतो, तांदळात ठेवलाय बेरला तसा, म्हणजे पिकतोय का बघायला. मला तर आंबाच खावा वाटतो. मी खाल्लं बाबा यंदा, गावातनं दिलेलं होतं आणि बघ पडलं एखाद दुसरा आता तर रोज खातो. आहे ना. खाल्लं चिकन आंबा भरपूर खाल्लं.